एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या सगळ्या सवलती बंद होणार. आता सगळ्यांना पूर्ण तिकीट. 1 मे पासून एसटीचे 5 नवे नियम लागू झाले आहेत. आता हा नियम पाळला नाही तर तुम्हाला एसटीत बसता येणार नाही. नीट समजून घ्या. संपूर्ण महाराष्ट्रात एसटीने फिरणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी 5 नवीन नियम आता लागू केले गेले आहेत. जर हे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला एसटीने प्रवास करता येणार नाही. हे नियम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी लागू केलेले आहेत. आता जे लोक हे 5 नियम पाळतील आणि ज्या लोकांकडे ही 2 कागदपत्रे असतील, फक्त त्यांनाच सवलत मिळणार आहे. ही 2 कागदपत्रे कंडक्टरने विचारल्यानंतर दाखवली नाहीत तर तुम्हाला गाडीत बसू दिले जाणार नाही. आणि जर तुम्ही चुकून आत बसलात तर तुम्हाला भर रस्त्यात उतरवून दिले जाईल. जरी तुम्ही पूर्ण भाडं रोख रक्कम देऊन भरलं असेल, तरीही काही नियम मोडले तर कंडक्टर तुम्हाला चालत्या बसमधून उतरवू शकतो. आणि वाद वाढला तर थेट पोलीस केसही होऊ शकते. म्हणूनच आज आपण बघणार आहोत बस प्रवाशांसाठी लागू झालेले 5 महत्त्वाचे नियम. पहिला नियम, खास महिलांसाठी. ज्या 50% सवलतीवर प्रवास करत आहेत, त्यांनी ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे. दुसरा नियम, ज्येष्ठ नागरिकांसाठी. अर्ध्या तिकिटावर प्रवास करताना वैध पुरावा दाखवणे आवश्यक आहे. तिसरा नियम, 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास मिळतो, पण त्यासाठी योग्य कागदपत्र असणे गरजेचे आहे. चौथा आणि 5वा नियम, हे सर्व प्रवाशांसाठी लागू आहेत. तिकीट न घेता प्रवास करणे, चुकीची माहिती देणे किंवा कंडक्टरशी वाद घालणे यामुळे दंड आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते. लक्षात ठेवा, तुम्ही कोणतेही असाल, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक किंवा विद्यार्थी, हे नियम सर्वांसाठी बंधनकारक आहेत. म्हणून प्रवास करताना नियम पाळा आणि त्रास टाळा. जर तुम्ही एसटीने कुठे लग्नाला किंवा रोजगारासाठी सोयऱ्यांकडे जाण्यासाठी प्रवास करत असाल किंवा रोजच कामाला जात असाल, तर हे 5 नियम नीट ऐका. कारण 2 असे पुरावे सरकारने तुमच्याकडे बाळगायला सांगितले आहेत. ते जर पुरावे नसतील तर तुमचा एसटी प्रवास कायमचा थांबू शकतो. एसटीत चढण्यासाठी आता 5 मोठ्या अटी बंधनकारक केल्या आहेत. काही खास पुरावे जवळ बाळगणे सक्तीचे आहे. नाहीतर पूर्ण भाडे भरूनही फिरता येणार नाही. बघा, जे लोक कटकट करतील, जे लोक अटी पाळणार नाहीत, तर त्या लोकांना भर रस्त्यात उतरवण्याचा आदेश देखील देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे हे 5 नियम आजपासून अतिशय कडकपणे राबवले जाणार आहेत. जे लोक सवलतीचा लाभ घेत होते, ज्यात म्हातारी माणसे आणि 50% सूट घेणाऱ्या महिला आहेत, तसेच जे पूर्ण तिकीट काढतात किंवा पास वापरतात, त्या सर्वांनाही नियम लागू आहेत. नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना प्रवासाला पूर्णपणे बंदी केली जाईल. जर कोणी नियम मोडून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मध्येच उतरवले जाऊ शकते. आणि जर जास्त वाद झाला तर थेट पोलीस कारवाई होऊ शकते. अशी महत्त्वाची सूचना एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. पूर्वी कसंही चालायचं, कुणीही कुठूनही चढायचं उतरायचं, पण आता प्रवासात शिस्त ठेवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. आता महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये हे 5 नियम लागू असणार आहेत. तुम्ही साध्या लाल परीत असाल, शिवशाही, शिवाई, निमाराम किंवा कोणत्याही सरकारी बसमध्ये प्रवास करत असाल, तरीही तुम्हाला नियम पाळावेच लागतील. अन्यथा पूर्ण पैसे भरूनही तुम्हाला मध्येच उतरवले जाऊ शकते आणि अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. इतकंच नाही, तुमचा ओरिजिनल पास देखील रद्द होऊ शकतो. नियम तोडल्यास ड्रायव्हर आणि कंडक्टरला कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. गोंधळ घातल्यास पोलीस कारवाईचे स्पष्ट निर्देश आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही विशिष्ट प्रकारच्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. ते 4 प्रकार कोणते आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत. या कारवाईत काही ठराविक प्रवाशांचा समावेश आहे, ज्यामध्ये महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक असे सर्वजण येतात. विशेषतः ज्यांनी सवलतीचा गैरवापर केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. सध्या महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या दरात प्रवासाची सुविधा मिळते. ही सुविधा चांगली असली तरी काही ठिकाणी गैरवापराच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे बसमधील गर्दीही वाढली आहे आणि व्यवस्थापनासमोर काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने 5 महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. या 5 नियमांपैकी पहिले 4 नियम कडक आहेत,
जे सर्व प्रवाशांसाठी बंधनकारक असतील. पण 5वा नियम अनेक प्रवाशांसाठी, विशेषतः पुरुषांसाठी एक दिलासादायक बदल ठरणार आहे. आता प्रश्न असा आहे, कोणती 2 कागदपत्रे आवश्यक असतील? कोणत्या प्रवाशांना प्रवास नाकारला जाऊ शकतो? आणि कोणत्या परिस्थितीत मध्येच उतरवले जाऊ शकते? याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एसटी प्रशासनाने राज्यभरात हे मोठे बदल लागू केले आहेत. आता काही ठिकाणी उभं राहून प्रवास करण्यावरही निर्बंध येऊ शकतात. पुरुषांच्या फायद्याचा हा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका. पण त्याआधी हे 4 महत्त्वाचे नियम नीट समजून घ्या. पहिला नियम महिलांसाठी आहे, ज्यांना 50% सवलत मिळते. आता ज्या महिला अर्ध्या तिकिटात फिरतात, त्यांच्यासाठी नियम क्रमांक 1 बदलला आहे. पूर्वी फक्त म्हाताऱ्या माणसांना अर्ध तिकीट असायचं. पण वर्षापासून महिलांनाही ही सूट मिळतीये. अनेक महिलांना यातले बारकावे ठाऊक नाहीत, ज्यामुळे त्यांना प्रवासातून बाहेर काढलं जाऊ शकतं किंवा त्यांचा सवलतीचा हक्क नाकारला जाऊ शकतो. सरकारने महिलांच्या अर्ध्या तिकिटासाठी पहिला महत्त्वाचा नियम सांगितला आहे. ही सवलत आधी संपूर्ण राज्यात चालू होती. कुठेही जा, महिलांना 50% सूट मिळायची. पण आता यात थोडा बदल झालाय. ही सवलत फक्त महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतच मिळेल. तुम्ही राज्याच्या आत पुणे, मुंबई, सातारा अशा कोणत्याही 36 जिल्ह्यात फिरा, तुम्हाला अर्ध तिकीट लागेल. पण राज्याची बॉर्डर ओलांडली की तुम्हाला पूर्ण पैसे मोजावे लागतील. अशा वेळी कंडक्टरशी वाद घातला तर पोलीस कारवाई होऊ शकते. दुसरा नियम लहान मुलांच्या अर्ध्या तिकिटाचा आहे. तर ऐका, आता तिसरा नियम थेट आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू झालाय. आणि चौथा नियम तर अशांसाठी आहे, ज्यांच्या खिशात पैसे असूनही त्यांना बसमधून सरळ खाली उतरवलं जाऊ शकतं. पण 5वा नियम? हा तर पुरुषांसाठी जणू लॉटरीच लागल्यासारखा आहे. पण आधी दुसरा नियम नीट ऐका. हा खूप महत्त्वाचा आहे. आता मुलांच्या तिकिटासाठी आधार कार्ड बाळगणं अनिवार्य करण्यात आलंय. पूर्वी काय होतं? कंडक्टर फक्त तोंडी विचारायचा, पोरगा किती वर्षांचा आहे? आणि तिकीट दिलं जायचं. पण आता गेम बदललाय. फक्त 5 ते 12 वयोगटातील मुलांनाच 50% सूट मिळणार आहे. अनेकदा काय होतं? मुलगा 12 वर्षांपेक्षा मोठा असतो, पण पैसे वाचवायला खोटं वय सांगितलं जातं. पण आता ही चलाखी चालणार नाही. कारण ओळखपत्र दाखवणं बंधनीय केलं गेलंय. कंडक्टरला संशय आला तर तो थेट पुरावा मागणार. आणि लक्षात ठेवा, कार्डवरील जन्मतारीख कधीच खोटं बोलत नाही. जर ओळखपत्र नसेल किंवा दाखवायला टाळाटाळ केली तर कंडक्टर तुम्हाला चालत्या प्रवासातच खाली उतरवू शकतो. आणि फक्त तेवढंच नाही, खोटी माहिती दिल्यास तुमच्यावर पोलीस केस सुद्धा होऊ शकते. तर 65 ते 75 वयोगटातील लोकांना अर्ध्या दरात तिकीट मिळतं. पण इथेच सुरू झाली मोठी खेळी. काही जण बनावट ओळखपत्र बनवून वय वाढवून दाखवतायत. 70 वर्षांचा माणूस 75चा लाभ घेण्यासाठी खोटं कार्ड वापरतोय. पण आता सावधान, सरकारची करडी नजर तुमच्यावर आहे. कंडक्टरला स्पष्ट आदेश, प्रत्येक कागद बारकाईने तपासा. खोटं पकडलं, बसमधून बाहेर प्लस थेट फसवणुकीचा गुन्हा. आता चौथा नियम सगळ्यांसाठी लागू. खिशात पैसे असले तरी शिस्त मोडली तर बसमध्ये जागा नाही. दारू पिऊन प्रवास पूर्ण बंद. सिगारेट, तंबाखू, थुंकणं मोठा दंड. महिलांची छेडछाड किंवा संशयास्पद हालचाल थेट पोलीस कारवाई. भांडण, गोंधळ, राडा सरळ पोलीस चौकी. मग ती बाई असो किंवा पुरुष, कायदा मोडला तर जेलची वारी ठरलेली आहे. हे आता कायमचं लक्षात ठेवा. आता यासोबतच एक अतिशय महत्त्वाचा अपडेट. NCMC कार्ड, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. सरकार आता हे स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या तयारीत आहे. हे कार्ड दिसायला तुमच्या बँकेच्या कार्डसारखंच असतं, पण याचे फायदे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या एकाच कार्डने तुम्ही महाराष्ट्रातील एसटी, मेट्रो, लोकल ट्रेन आणि बेस्ट बस सगळ्यांचं तिकीट सहज काढू शकता. कंडक्टरसोबत सुट्ट्या पैशांचा वाद नाही. लांब रांगेत उभं राहायची गरज नाही. फक्त कार्ड मशीनला टॅप करा आणि तिकीट तयार. आणखी खास म्हणजे हे कार्ड फक्त प्रवासापुरतं नाही, टोल नाक्यावर पेमेंट, दुकानात खरेदी सगळीकडे वापरता येणार आहे. जर तुम्ही अजून हे कार्ड काढलं नसेल तर लगेच जवळच्या बँकेत किंवा बस आगारात चौकशी करा.
कारण येणाऱ्या काळात या कार्डशिवाय डिजिटल प्रवास करणे कठीण होऊ शकतं. जने झालेली किंवा अक्षरे पुसली गेलेली कार्ड्स बदलून घ्या, अन्यथा प्रवासात अडवणूक होऊ शकते. स्टेप 5. राज्याबाहेर प्रवास करताना सावधान. लक्षात ठेवा, महिलांची फक्त 50% सवलत महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंतच आहे. जर तुम्ही कर्नाटक किंवा गुजरातला जात असाल तर कंडक्टरला आधीच कल्पना द्या की तुम्ही कुठे उतरणार आहात, जेणेकरून पुढच्या प्रवासाचे पूर्ण तिकीट मला आता खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला एसटीचा हा नियम क्रमांक 4 योग्य वाटतो का, की यामुळे प्रवाशांची गैरसोय होईल. तुमची जी काही प्रामाणिक मते असतील ती खाली कमेंटमध्ये लिहा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. तसेच तुमच्यापैकी किती जणांकडे स्मार्ट कार्ड काढले आहे, ज्यांनी काढले नसेल त्यांनी नो अशी कमेंट करा, म्हणजे मी त्यावर सविस्तर व्हिडिओ बनवेल की कार्ड नक्की कुठे आणि कसे मिळते. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा अपमान होणार नाही किंवा अर्ध्यातून उतरवले जाणार नाही. अशाच ताज्या आणि खऱ्या बातम्यांसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.